ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक म्हणजे कांदा. कांदा हा केवळ त्याच्या चवीपुरताच मर्यादित नाहीये, तर त्याबरोबरीनेच तो बहुगुणी आणि बहुउपयोगी असल्याने आपल्या देशाबरोबरच जागतिक पातळीवर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील आहे. आणि म्हणूनच आपल्या शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे तो समृद्धी मिळवून देणारा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मंडळी, आपल्या देखील कांद्याच्या पिकाचं जर भरघोस आणि दर्जेदार असं उत्पादन घ्यायचं असेल आणि त्यातून चांगल्या प्रकारे नफा मिळवायचा असेल तर केवळ पिकासाठी आवश्यक असणाऱ्या बाह्य गोष्टींकडेच लक्ष देऊन चालणार नाही, तर त्याबरोबरीनेच पिकाच्या पोषणाकडे लक्ष देणं, त्याची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी केवळ रासायनिक खतांचा वापर न करता आपल्या आजच्या काळानुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे पिकासाठी फार महत्त्वाचं आहे. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, ते का करायला हवं आणि त्याचा फायदा आपल्या पिकासाठी का होतो, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या या कार्यक्रमातून घेणार आहोत. त्याच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे कांदा पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत योगेश यादव सर. सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे सर पुणे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये मृदाशास्त्र या विषयाचे तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना या विषयाचा गाढा अभ्यास असून ते विविध प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करत असतात. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. नमस्कार सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो आपला आजचा विषय आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे आणि आपल्या कांद्याच्या पिकासाठी ते का महत्त्वाचं आहे, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच कांदा पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की वाढता खर्च आणि उत्पादन क्षमता कमी होणं हा जर बघितला आपण तर कांद्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर आणि जैविक खतांचा वापर याबरोबरच संतुलित पाणी व्यवस्थापन जर असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण कांदा पिकामधून घेऊ शकतो. आणि हे का महत्त्वाचं आहे, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये हे का महत्त्वाचं आहे, त्याविषयी काय? आत्ताच्या महाराष्ट्राची किंवा देशाची जरी परिस्थिती बघितली आपण तर कांद्यामधील उत्पादन खर्च वाढत चालला आहे, जमिनीचं आरोग्य खराब झालं आहे. यामुळं अतिरसायनांच्या वापरामुळं जमिनीमधला सेंद्रिय कार्बाचं प्रमाणही कमी होत चाललं आहे आणि मग जमिनीचं आरोग्य खराब झाल्यामुळं उत्पादन क्षमता पिकांची कमी होत चालली. आणि कांद्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर शेतकऱ्यांमध्ये एक साईजचा कांदा येत नाही आहे. आज उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांना असं जाणवतं की आपल्या शेतामधून 3 ते 4 प्रकारच्या साईजचा कांदा तयार होतोय. मग हा 3 ते 4 प्रकारच्या साईजचा कांदा जर उत्पादन जर झालं तर निश्चितच शेतकऱ्यांचं उत्पादन कमी होत चाललंय आणि उत्पादन खर्च तर वाढत चाललाय. मग या एकात्मिक अन्नद्रव्यातून आपण उत्पादन खर्च कमी करणार आहोत, जमिनीचं आरोग्य सांभाळणार आहोत, त्याचबरोबर शाश्वत उत्पादन घेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. सर, आता आपण 3 खतांविषयी सांगितलं की सेंद्रिय, जैविक अशा प्रकारची जी खतं आहेत ती एकत्रित करून आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येतं. पण त्याबरोबरीनेच आपल्या महाराष्ट्रामध्ये कांद्याची स्थिती काय आहे, म्हणजे हे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणी येतात किंवा एकूणच स्थिती काय आहे, याविषयी काय सांगाल? कांद्याच्या बाबतीत जर आपण बोललो तर महाराष्ट्रामध्ये कांद्याला खूप चांगलं वातावरण आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये जो उत्पादन खर्च वाढला आहे तो कमी करण्यासाठी आपण शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे. कांद्याला भाव मिळत नाही तो प्रश्न वेगळा आहे, परंतु आपण उत्पादन खर्च कमी करून
उत्पादन जर वाढवण्याचा प्रयत्न केला, जमिनीचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि संतुलित खतांचा जर वापर केला तर उत्पादनाबरोबरच उत्पादन खर्चही कमी करता येईल आणि कांद्यामध्ये जास्तीत जास्त टिकवण क्षमता असलेला कांदा उत्पादन करण्यासाठी आपण या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि निश्चितच शेतकऱ्यांनी या संतुलित त्रिसूत्रीचा वापर करणं गरजेचं, म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर आहे, जैविक खतांचा वापर आहे आणि योग्य वेळी आणि योग्य त्या ठिकाणी योग्य मात्रेमध्ये रसायनांचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला जमिनीच्या आरोग्यावरही काम होईल आणि कांद्याचं उत्पादन एक चांगल्या प्रकारेही घेता येणार आहे. प्रत्येक आता तुम्ही सांगितलं की 3 खतांचा आपल्याला वापर करावा लागतो, पण प्रत्येक पिकाचे एक वाढीची म्हणजे अवस्था असते. त्या प्रत्येक अवस्थेमध्ये त्यांना त्या घटकांची आवश्यकता असते. मग कांद्याच्या पिकासाठी त्याच्या वाढीच्या कुठल्या म्हणजे अवस्थेमध्ये आपल्याला ह्या तिन्ही खतांचा वापर करावा लागतो किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कधी करावं लागतं? कांदा पिकाबाबत जर बोलायचं म्हटलं तर आपण आपल्या क्षेत्राची माती परीक्षण करून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि कांदा पिकाच्या बाबतीत रासायनिक खतांचा वापर करताना आपण नत्र, स्फुरद, पालाशचा वापर करत असतो. त्याचबरोबर परिसरामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं गंधकाचाही वापर केला जातो. नत्र, स्फुरद, पालाश आपण याबाबत जर बोलायचं म्हटलं तर नत्राचा वापर आपण 2 टप्प्यामध्ये साधारणपणे करत असतो. म्हणजे सुरुवातीच्या लागवडीच्या वेळेसही नत्राचा वापर केला जातो किंवा प्रचलित पद्धतीनं शेतकरी 30 ते 35 दिवसानंतरही ह्या बेसल डोसचा वापर करत असतात. त्याचबरोबर नत्राचाही मात्रा जास्त होता कामा नये आणि स्फुरदचीही मात्रा कमी होता कामा नये. नाहीतर नत्राची मात्रा जास्त झाली तर शेवटी सड होण्याचं प्रमाण वाढतं आणि फॉस्फरसचंही जरी प्रमाण कमी झालं तरी सड होते आणि तिथं शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं. मग आपण जर व्यवस्थितरित्या बघितलं आपण तर खताच्या मात्रा साधारणपणे 30 दिवसापर्यंत पहिला हप्ता देणं गरजेचं आहे आणि दुसरा हप्ता साधारणपणे 50 ते 60 दिवसाच्या नंतर जर दिला तर निश्चितच शेतकऱ्यांना या दोन्ही मात्रेतून व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येतं. नत्राचा, स्फुरदचा आणि पालाशचा आपल्याला योग्य पद्धतीने वापर करता येतो. पण सध्याच्या काळात आपण बघतोय की रासायनिक खतांचा हा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो, तर त्यामुळे आपल्या पिकांवरती त्याचा काय परिणाम होतो? रासायनिक खतांचा जो अतिवापर झालाय, म्हणजे आपण हरित क्रांतीच्या अगोदरपासून तर आत्तापर्यंत जर विचार केला आपण कांद्याच्या बाबतीतच तर साधारणपणे 10-20 किलोपासून आज आपण 250 ते 300 किलो रसायनांचा वापर करतोय. मग या रसायनामुळं आपल्या जमिनीचं आरोग्य धोक्यात आल्यासारखं वाटतंय किंवा झाल्यातच जमा आहे किंवा सेंद्रिय कर्ब कमी कमी होत चाललाय. मग यामुळं काय होणार की जमिनीचं आरोग्य एक तर धोक्यात आलंय. उत्पादन घेताना या रासायनिक खतांचा वापर हा दरवर्षी प्रमाणात वाढत चालला आहे. म्हणजे गेल्या वर्षी 4 बॅगा वापरल्या असेल तर शेतकरी यावर्षी 5 ते 6 बॅगा वापरण्याचा प्रयत्न वापरतायत. याने काय होतं की उत्पादन खर्च वाढलाय, जमिनीचं आरोग्य खराब होत चाललंय, जमिनीचा सेंद्रिय कर्ब खराब होत चाललाय आणि आपल्या कांद्याचं उत्पादन हे म्हणावं तसं येत नाहीत, एक साईजचा कांदा येत नाहीत. मग निश्चितच आपण त्याच्यावर काहीतरी उपाय शोधणं गरजेचं आहे, तिच्या आरोग्यावर काम करणं गरजेचं आहे आणि आरोग्यातून आपण एकात्मिक अन्नद्रव्याचा जर वापर केला तर निश्चितच जमीन सुधारणं हा एक कार्यक्रम होईल. आपल्या रसायना किंवा जे पारंपरिक पद्धतीनं शेती करतोय तो खर्च आपल्याला कुठंतरी आटोक्यात आणता येईल. उत्पादन एक शाश्वत उत्पादन घेता येईल. म्हणजे निश्चितच आपण जमिनीच्या आरोग्यावर काम करणार, शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी करणार आणि उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न करणार आहेत. मगाशी आपण उल्लेख केलात की आपल्या मातीचं परीक्षण करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर खतांची निवड करणं. तर मग ही जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारची आहे? म्हणजे मातीचं परीक्षण करणं हे का महत्त्वाचं आहे आणि मग त्यानुसार खतांचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं याविषयी काय सांगाल? निश्चितच शेतकऱ्यांनी कुठलंही पीक घेताना माती परीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. आता कांदा पिकाच्या बाबत जर बोलायचं म्हटलं तर शेतकऱ्यांनी जर माती परीक्षण केलं नाहीत तर निश्चितच त्यांचा खतावरचा डोस किंवा खताचा मात्रा वाढू शकते. ती मात्रा कमी करायची आहे. योग्य वेळी कुठलं खत देणं गरजेचं आहे, आपल्या जमिनीच्या आरोग्यानुसार खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग या दृष्टीने शेतकऱ्यांनी माती परीक्षणावर फार महत्त्व देणं गरजेचं आहे. कांदा पिकाच्या बाबतीत बोलायचं जर झालं आपण
तर समान मजदुराच्या ठिकाणावरून मातीचा नमुना घेताना शेतकऱ्यांनी इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा घेणं गरजेचं आहे. कांद्याच्या पिकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मुळांची कक्षा साधारणपणे 1 फुटापर्यंत काम करणार आहेत. म्हणजे या 1 फुटाच्या कक्षेतून अन्नद्रव्य असन, पाणी असन, तर कांदा पिकाची मुळं किंवा वाढ होण्यासाठी या कक्षेचा वापर होत असतो. मग माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी 1 एकर क्षेत्र किंवा समान मजदुराच्या ठिकाणाहून 4 ते 5 ठिकाणचा नमुना घेणं गरजेचं आहे. नमुना घेताना काळजी घेताना बांधावरचा नमुना घेऊ नका, पाणथळ जागेवरचा घेऊ नका. जिथं आपण सेंद्रिय खतांचा ढीग केलेला असतो त्या ठिकाणचा आपण नमुना घेणं टाळणं गरजेचं असतं. किंवा शेतामध्ये मोठं झाड असेल, मोठा वृक्ष असेल, तर त्या झाडाखालचा नमुना शक्यतो घेऊ नयेच. मग इतरत्र आपण समान मजदुरावरून नमुना घेताना इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा घेणं गरजेचं आहे. खड्ड्यातली माती साईडला घ्या आणि एक साईडचा काब परीक्षणासाठी जर घेतला शेतकऱ्यांनी तर तो आपल्याला एक नमुना पृथक्करणासाठी आपण घेत असतो. साधारणपणे 1 एकर क्षेत्रातून 4 ते 5 ठिकाणचा नमुना घ्या आणि तो परीक्षणासाठी एकत्र करून तो आपण प्रातिनिधिक नमुना जर प्रयोगशाळेकडे जर दिला तर त्याच्यामध्ये आपण पृथक्करण करण्यामध्ये जमिनीचा सामू असेल, तिचा विद्युत वाहकता आहे, मुख्य अन्नद्रव्य आहे, त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आहे, दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधकचा आपण तपासणी करतो. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणी करणंही फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये झिंक, फेरस, कॉपर आणि मॅग्नीजचा तपासणी केली जाते. त्याचबरोबर कांदा उत्पादनाच्या दृष्टीने परिसरातील शेतकऱ्यांनी चुनखडीचीही तपासणी करून घेणं फार महत्त्वाचं आहे. मग त्या चुनखडीच्या पर्सेंटेज किंवा मात्रेनुसार आपण गंधकाची शिफारस करत असतो आणि गंधक हे पण कांदा पिकामध्ये खूप महत्त्वाचा रोल घेत असतो. म्हणजे माती परीक्षणाच्या अहवालानुसार मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्याची मात्रा आपण ठरवतो. त्याचबरोबर जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर काम करण्यासाठी सेंद्रिय खतांची मात्रा आहे, जैविक खतांची मात्रा आहे, ही ठरवून निश्चितच आपण एक चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीने जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. आमची माती आमची माणसं. सेंद्रिय खतांविषयी थोडक्यात अजून सांगा ना आम्हाला, की म्हणजे सेंद्रिय खतं आपल्या कांद्याच्या पिकासाठी कशा प्रकारे उपयुक्त असतात ह्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थेसाठी? सेंद्रिय खतांचा वापर आपण खरं रोपवाटिकेपासूनच करणं गरजेचं आहे. कारण की आजची परिस्थिती बघितली तर शेतकरी 1 वेळेस नाही 2 वेळेस टाकून सुद्धा कधी कधी रोपं मरत आहेत. मग जमिनीच्या आरोग्यावर जर काम केलं, थोडं गांडूळ खताचा वापर केला किंवा चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर आपण रोपवाटिकेसाठी केला तर उगवण क्षमता चांगली राहते. एक चांगलं सक्षम रोप आपल्याला निर्मिती होत असते. त्याचबरोबर पुनर्लागवड करताना किंवा लागवडीच्या वेळेस शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं गरजेचं आहे. साधारणपणे आपण एकरचा जर विचार केला तर 8 ते 10 टन प्रति एकरी हे चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं गरजेचं आहे. कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा जर बारकाईने जर विचार केला आपण तर 2 ते 3 टन प्रति एकर गांडूळ खत शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर सेंद्रिय खतांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बाजारामध्ये उपलब्ध असणारी नत्र, स्फुरदचा किंवा पालसचा पुरवठा करणारी जी सेंद्रिय खतं आज बाजारात उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रामुख्याने प्रॉम येत आहे, पोटॅश येत आहे. याचाही शेतकऱ्यांनी जर वापर केला तर निश्चितच जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना या प्रॉम आणि पोटॅशचाही बऱ्यापैकी किंवा खूप सुंदररित्या रिझल्ट भेटतो आहे. कारण की या प्रॉम आणि पोटॅशमधून नत्र, स्फुरदचा तर पुरवठा होतोच, त्याचबरोबर ॲझोटोबॅक्टर, PSB किंवा ऑर्गॅनिक कार्बनचा स्रोतही या प्रॉम आणि पोटॅश याच्यातून भेटत असतो. निश्चितच शेतकऱ्यांनी या गोष्टींचाही वापर करणं आज क्रमप्राप्त झालेलं आहे. कारण की अतिरसायनामुळे जमिनी खूप कडक होत चालल्या आहेत, जीवाणूंची संख्या कमी होत चालली. मग सेंद्रिय घटकांचा वापर केल्यामुळं निश्चितच आपल्याला या जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी निश्चितच याचा वापर करणं आज बंधनकारकच करणं गरजेचं आहे. सेंद्रिय खतांबरोबरच महत्त्वाचं आहे ते म्हणजे एकात्मिक द्रव्य व्यवस्थापनासाठी जैव खते.
तर त्याविषयी त्याची म्हणजे त्याविषयी काय सांगाल आणि त्याची उपयुक्तता काय आहे आपल्या पिकांसाठी? कांदा पिकाच्या बाबतीत जर बोललो किंवा म्हटलं तर आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या खूप असणं गरजेचं आहे. शॉर्ट ड्युरेशन क्रॉप असल्यामुळं कांद्याची साईज होणं गरजेचं आहे, त्याच्या मुळांची वाढ होणं गरजेचं आहे. शिवाय आपल्या पिकासाठी लागणारा नत्र, स्फुरद आणि पालाची उपलब्धता जर तात्काळ झाली, लवकर झाली तर निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. शिवाय रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी या जैविक खतांचा वापर केला जातो. मग या जैविक खतांचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी करू शकतो किंवा पुनर्लागवड किंवा लागवड रोपांची केल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्यालाही आपण ही जैविक खतांचा वापर करू शकतो. यामध्ये प्रामुख्याने नत्रासाठी ॲझोटोबॅक्टरचा वापर केला जातो. यामुळं काय होतं की नत्राचा पुरवठा आपल्या पिकाला योग्य पद्धतीने होतो. रासायनिक खतातून जो नत्र दिला जातोय त्याची मात्रा कमी करण्यासाठी या ॲझोटोबॅक्टर किंवा जैविक नत्राचा वापर केला जातो. त्याचबरोबर स्फुरद आपल्या पिकाला किंवा कांद्याला फार महत्त्वाचा आहे. त्याचीही कमतरता पडू नये म्हणून आपण PSB या जीवाणू खताची मात्रा शिफारस करीत असतो. मग ही आपण बीज प्रक्रिया किंवा रोपं बुडून लावतानाही याचा वापर करू शकतो किंवा पाण्यातूनही एकरी 2 लिटर प्रमाणात आपण PSB असन किंवा ॲझोटोबॅक्टर देऊ शकतो. त्याचबरोबर कांद्याची साईज होण्यासाठी किंवा कलर डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण साधारणपणे लागवडीनंतर 45 ते 50 दिवसामध्ये पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया या जीवाणू खतांचा वापर करणं फार महत्त्वाचं असतंय. बरोबर. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यानंतर आपल्या पिकांमध्ये काय बदल जाणवून येतो आणि एकंदरीतच जर साठवणूक जी आपली प्रक्रिया आहे त्याच्यावरती काय फरक पडतो? अभ्यास असा सांगतो किंवा कृषी विज्ञान केंद्रामार्फत जे आम्ही ट्रायल्स घेतलेले आहेत तर त्यामध्ये आम्हाला असं जाणवलंय की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना रासायनिक खताचा जो वापर आहे तो संतुलित केला तर कांद्याची टिकवण क्षमता वाढलेली आहेत. एक समान कांदा निर्मिती झालेला आहे. त्याचबरोबर त्याचा रंग असन किंवा त्याची साईज असन निश्चितच याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होतो. त्याचबरोबर रासायनिक खताची मात्रा कमी करण्यासाठीही या एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर केला तर फायदा होतो. आणि अतिरसायनांचा जर वापर केला शेतकऱ्यांनी तर कांद्याची टिकवण क्षमता कमी होते. त्याचबरोबर जमिनीचंही आरोग्य खराब होतं. आणि कांदा टिकवून ठेवला नाही किंवा त्याची टिकवण क्षमता जर नसेल तर त्याचं बाजारातील मूल्य निश्चितच कमी भेटतं. म्हणजे एक आर्थिक नुकसानाची पातळी ही निश्चितच वाढलेली असते. मग ह्या गोष्टीचा जर आपण बारकाईने जर विचार केला तर निश्चितच शेतकऱ्यांनी रसायनांचा वापर करताना माती परीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. शिवाय रसायनांचा वापर कमी कसा होईल या दृष्टीने जर प्रयत्न केला तर निश्चितच एक कांद्याचं उत्पादन आपण जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवू शकतो. आणि कांदा जास्त काळ टिकला, व्यवस्थित राहिला तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होत असतो. याच विषयी मला आणखी एक विचारायचं आहे सर की रासायनिक खतांमुळे निर्माण झालेला कांदा, रासायनिक खतांमधून घेतलेला आणि एकूणच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थेमधून निर्माण झालेला कांदा आहे, तर या दोघांमध्ये म्हणजे आपण बघतो तर काय फरक जाणवतो? आणि त्याबरोबरीनेच जेव्हा कांद्याचा तिखटपणा एका ह्याच्यामध्ये कांद्याचा तिखटपणा हा मोठ्या प्रमाणात असतो आणि एकीकडे कांदा हा अजिबातच तिखट नसतो, तर हा जेव्हा फरक जाणून येतो तर हे कशामुळे आहे? तर याविषयी काय सांगाल तुम्ही? म्हणजे आपण संतुलित खतांचा जर योग्य वापर केला म्हणजे त्यामध्ये गंधकाचा वापर आहे, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आहे किंवा नत्र, स्फुरद, पालाचा योग्य पद्धतीने जर वापर केला तर कांद्याची आपल्याला साईज भेटणार आहे, त्याचा कलर भेटणार आहे आणि गुणवत्तापूर्ण जर बघायचं म्हटलं तर त्याचा तिखटपणा टिकून राहणार आहे. टणकपणा किंवा कडकपणा आपल्याला या एकात्मिक अन्नद्रव्यातून आपल्याला भेटत असतो. जो रसायनाचा कांदा असतो तो फुगलेला तर दिसतोय पण आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये टणकपणा नसतो. शिवाय त्याची टिकवण क्षमता चांगली येत नाहीये आणि अतिरसायनामुळं तिथं त्याचा तिखटपणा कमी झाल्यासारखा आपल्याला जाणवतो. आणि काय होतं की रसायनांचा अति जर वापर असेल तर कांद्यामध्ये आपल्याला लगेच जाणवतोय की साईज ओव्हर साईज झालेला असतो, समान साईज भेटत नाही. तसं संतुलित किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला एक प्रकारचा, एक साईजचा, एका रंगाचा कांदा मिळत असतो. शिवाय त्याची टिकवण क्षमता चांगली आहे, त्याचा तिखटपणा खूप दीर्घकाळ टिकतो. मग ह्या पद्धतीनं जर आपण बघितलं
तर आपल्याला कांदा जास्त काळ टिकवायचा असेल तर निश्चितच आपण एक एकात्मिक पद्धतीनं किंवा खत व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच आपल्याला कांद्याची टिकवण क्षमता वाढवता येते, त्याच्यातला तिखटपणा वाढवता येतो आणि उत्पादन खर्चही कमी करता येतो. आमची माती आमची माणसं. सर, गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य तर याचा उपयोग काय होतो म्हणजे आपल्या पिकांसाठी, तर याविषयी काय सांगणार, याचं महत्त्व काय आहे? आपल्या परिसरामध्ये जर आपण बारकाईने जर विचार केला तर चुनखडीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि मग आपल्या जमिनीमध्ये सल्फरची किंवा गंधकाची कमतरता जाणवते. मग गंधकाची कमतरता असल्यामुळं स्फुरद योग्य प्रमाणात भेटत नाहीत, सूक्ष्म अन्नद्रव्य योग्य प्रमाणात भेटत नाही आणि मग त्यामुळं काय होतं की आपल्या कांद्या पिकामध्ये कीड आणि रोगाला बळी पडण्याची क्षमता जास्त येते. बरोबर. त्याचबरोबर आपल्याला जो कांद्याचा मुख्य उद्देश आहे की टिकवण क्षमता चांगली असणं गरजेचं आहे आणि तिखटपणा असणं गरजेचं आहे. म्हणजे बाजारामध्ये आपला भारताचा किंवा महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठेमध्ये लगेच उचलला जातो, तसं इतर देशातील कांदा म्हणावं तशी मागणी नाही आहेत. मग गंधकाचा संतुलित जर वापर असेल तर निश्चितच आपल्याला कांद्यामध्ये तिखटपणा चांगला येतो. त्याचबरोबर गंधकामुळं काय होणार आहे की फॉस्फरसचं उपलब्धता वाढणार आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढणार आहेत. मग या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत जर बारकाईने विचार केला तर आपल्या कांदा पिकामध्ये आपल्याला लोह लागतंय, झिंक लागतंय किंवा मॅग्नीज लागतंय, बोरॉन लागतंय. मग ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळं काय होणार आहे की आपल्या कांद्यामध्ये रोग प्रतिकारक क्षमता निर्माण होते किंवा कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर ही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याचा म्हणजे अन्नद्रव्य संचय किंवा अन्नद्रव्य निर्मितीमध्ये पण फार मोठा रोल असतो. मग ह्या दृष्टीने या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा आपल्या कांदा पिकामध्ये फार महत्त्व आहे. तसंच गंधकाचंही फार महत्त्व आपल्याला कांदा पिकामध्ये आहे. सर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थेमध्ये आपल्या पिकांचं पोषण राखण्यासाठी तर आपल्या खतांचा डोस कशा प्रकारे असायला हवा, त्याविषयी काय सांगाल? निश्चितच कांदा पिकाच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर माती परीक्षणानुसार शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा विचार जर केला तर सेंद्रिय खतांची मात्रा, रासायनिक खतांची मात्रा आणि जैविक खताची मात्रा याकडं बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. सेंद्रिय खतांची मात्रा आपण 30% वापरणं गरजेचं आहे. रासायनिक खताचा जो डोस आहे तो आपला वाढलेला जर असेल तर तो 50% पर्यंत येणं गरजेचं आहे आणि जैविक खताची मात्रा आपण 20% प्रमाणात घेत असतो. परंतु कांद्याच्या पिकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मार्गदर्शक सूचना काय सांगते की आपल्याला लागणारा जो डोस आहे एकरी, तर रासायनिक खताच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर नत्र, स्फुरद आणि पालाश. नत्र साधारणपणे 50 किलो, पालाश आणि स्फुरद 20 किलो आणि पालाश 40 किलो. म्हणजे NPK डोस हा 100, 50, 20, 20 असा असेल. नत्राची मात्रा 50 किलो, स्फुरदची मात्रा 20 किलो आणि पालाची 20 किलो प्रति एकरी आपण वापरू शकतो. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, झिंक आहे, फेरस आहेत, तर त्याचीही मात्रा आपण माती परीक्षण अहवालानुसार जर बघितलं आपण तर साधारणपणे 5 ते 10 किलो प्रति एकरी वापरणं गरजेचं आहे. सेंद्रिय खताच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपण चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं गरजेचं आहे. गांडूळ खताचाही वापर करणं गरजेचं आहे किंवा सेंद्रिय खतामध्ये प्रॉम प्रोटॅचचाही वापर आपण करू शकतात. त्याचबरोबर कांदा पिकामध्ये गंधकाचाही वापर आपल्या चुनखडीच्या प्रमाणानुसार जर केला तर निश्चितच आपल्याला कांद्याचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे. जाता जाता आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? जाता जाता मी शेतकऱ्यांना एकच सांगेन की कांदा पीक हे शेतकऱ्यांना कधी कधी खूप आनंदही देतं आणि कधी कधी अश्रूही देतं. परंतु एकात्मिक अन्नद्रव्याचा जर वापर केला शेतकऱ्यांनी तर निश्चितच आपल्याला एक शाश्वत उत्पादन, या शाश्वत उत्पादनाबरोबरच जमिनीचं आरोग्य शाश्वत ठेवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीनं शेती करणं, त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य राखणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि कांद्याला एक साईचा कांदा जर निर्माण करायचा असेल तर निश्चितच शेतकऱ्यांनी या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करून एक चांगल्या प्रकारचा एक साईचा कांदा निर्मिती करणं फार महत्त्वाचं आहे. अतिरसायनांचा वापर टाळावा हाच शेतकऱ्यांना मी या आजच्या कार्यक्रमातून
संदेश देतो. धन्यवाद. निश्चितच. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण हे जाणून घेतलं की रासायनिक खतांमुळे आपल्या पिकांवरती किती घातक परिणाम होतो आणि त्यासाठीच आजच्या काळामध्ये आपल्या पिकांचं पोषण राखून ठेवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे. तर नक्कीच हे मार्गदर्शन तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी मी आशा व्यक्त करते. सर, आपण इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.